संघर्षाची नांदी म्हणायची का? 100% ही संघर्षाची नांदीच म्हटली पाहिजे। याचं कारण असं आहे की छत्रपती संभाजी ब्रिगेड ही जी संघटना आहे ही मुद्द्याला मुद्द्याने आणि गुद्द्याला गुद्द्याने उत्तर देणारी संघटना आहे। मगाशी केशव उपाध्ये सर जे म्हटलेत की आमचा याच्याशी काही संबंध नाही किंवा पक्षाचा कोणी कार्यकर्ता त्याने काय केलं, मुळात ही केशव उपाध्ये सरांची पडद्यावरची भूमिका आहे आणि पडद्यामागच्या भूमिका भारतीय जनता पक्षाच्या वेगळ्या आहेत। म्हणजे पडद्यावर महात्मा गांधींची हत्या करणारा नथुराम हा आमचा कोणीच नाही, त्याचा आमचा काही संबंध नाही म्हणायचं आणि पडद्याच्या मागे जाऊन नथुरामाचं उदात्तीकरण करायचं, हा जो प्रकार भारतीय जनता पक्ष करतो हा तसलाच प्रकार प्रवीण दादांवरील हल्ल्याच्या बाबतीमध्ये घडतोय। दीपक काटे हा भारतीय जनता युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे, तो महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा अगदी जवळचा निकटवर्ती आहे, ज्याच्यावर 2010 पासून सातत्यानं 10 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असताना जो एअरपोर्ट वरती तुम्ही आणि नेलकटर घेऊन जाऊ शकत नाही, जो 2 पिस्तूल 28 कारतूस याच्यासोबत सापडतो, मग त्याच्यावर अवघ्या 15 दिवसामध्ये जामीन कोणी मंजूर करून दिला? सरकारी वरदहस्त असल्याशिवाय, कोणीतरी गॉडफादर असल्याशिवाय हे होऊ शकत नाही। मारेकरी कोण आहेत हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच मारेकरी कोणी पाठवले हे सुद्धा आमच्यासाठी महत्वाचं आहे। आणि आम्हाला माहिती आहे की सत्ता नेहमी सत्याला घाबरत असते आणि प्रवीणदादा गायकवाड हे सत्याच्या मार्गावर चालणारे आहेत। मगाशी विलास सर तुम्ही जो मुद्दा सांगितला की या इतर संघटना आणि संभाजी ब्रिगेड मध्ये जो फरक आहे त्या फरकामध्ये एक मुद्दा मी नमूद करू इच्छितो की संभाजी ब्रिगेड ही भारतीय संविधानाला अभिप्रेत असणारं काम करते आहे आणि इतर संघटना आजही आपण मनुस्मृतीमध्ये जगतोय अशा विचारानं काम करतायत। त्यामुळे खऱ्या अर्थानं दाभोळकरांना गोळ्या घातल्यावर हसणारे कोण होते, पानसरेंच्या हत्येचं समर्थन करून लेख लिहिणारे कोण होते हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे। त्यामुळे केशव उपाध्ये सर जरी या ठिकाणी आव्हानात असले की आम्हाला यातलं माहित नाही, हा आमचा कार्यकर्ता नाही, हा एक सुनियोजित गट आहे। प्रवीण दादा गायकवाड यांच्या हत्येचा एक सुनियोजित गट आहे, जो माणूस सातत्यानं 5000 पेक्षा जास्त तरुणांना परदेशामध्ये रोजगार उपलब्ध करून देतोय, ज्या माणसानं छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जगासमोर यावा म्हणून स्वराज्य। ठीक आहे, तुमचा मुद्दा कळला, तुमचं असं म्हणणं आहे हे सगळं पूर्वनियोजित आहे आणि तुम्ही सगळी जंत्री सुद्धा आतापर्यंतची वाचलेली आहे। हिंदुत्ववादी कार्यकर्ते भरत आमदापुरे आपल्या सोबत आहेत। बरंच हिंदुत्ववादी संघटनांवरती पक्षांवरती सातत्याने हे आरोप केले जात आहेत की आमच्या विरोधातला कुठलाही विचार असेल, संघटना असेल, ती संपवण्याचा हा डाव सातत्याने रचला जातो, मारेकरी घातले जातात, त्याची सगळी संदर्भ आज पत्रकार परिषदेमध्ये दिले गेले। तुमचं काय म्हणणं आहे? खरंच संघ परिवार आणि भाजपला बामसेब पासून ते संभाजी ब्रिगेड पर्यंतच्या संघटना संपवायच्यात का? जो आरोप करण्यात आलेला आहे त्या तथ्य आहे का? नमस्कार सगळ्यांना, जय शिवराय। मी कुठल्याही संस्था संघटनेचा प्रतिनिधी म्हणून नाही तर एक हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून माझी भूमिका मांडतोय। मी संपूर्ण पत्रकार परिषद प्रवीण गायकवाड यांची पाहिली। त्यांनी त्यामध्ये 2-3 वेळा आरोप केला की संघाने काहीतरी बैठक घेतली आणि आमच्या संघटना संपवण्याचा कट केला वगैरे। हे तर ज्याला कोणाला संघाबद्दल थोडीशी माहिती आहे तो कोणीही म्हणेल की अत्यंत बिनबुडाचा आणि हास्यास्पद आरोप आहे। कारण संघ इतरांकडे लक्ष देत नसतो आणि कोणतीही संघटना कोणाला संपू शकत नाही आणि कोणाला मोठं करू शकत नाही। जी संघटना संपते ती स्वतःच्या कुकर्मामुळे संपते आणि जी काही संघटना वाढते ते त्यांच्या कार्यकर्त्याच्या कर्तृत्वामुळे वाढत असते। आज संघ देशव्यापी प्रचंड मोठ्या वटवृक्षाप्रमाणे उभा आहे। त्याच्या मागे जर काय कारण असेल तर संघाच्या स्वयंसेवकांचा त्याग, त्यांचं समर्पण आणि अख्ख्या जीवनाचा त्यांनी जो होम केलेला आहे, त्यामुळे आज संघ एक वटवृक्षाप्रमाणे संपूर्ण देशात उभा आहे। तो केवळ एखाद्या जिल्ह्यात, एखाद्या तालुक्यातली किंवा एखाद्या राज्यातली संघटना नाहीये, केवळ देश नाही तर विदेशात देखील आज संघाचं काम उभं आहे। आणि संघाला अशा छोट्या मोठ्या संघटनांकडे लक्ष द्यायला वेळच नाही हो। संघाचा डोलारा इतका मोठा आहे, सेवा कार्याचं इतकं प्रचंड काम उभं आहे की संघ कार्यकर्त्यांना ते हँडल करायला वेळ मिळत नाही आणि अशा संघटनांकडे कुठे लक्ष देऊ शकतो संघ? त्यामुळे अत्यंत बिनबुडाचा आरोप आहे। संघ आपली रेष मोठे करण्यावर विश्वास ठेवतो, बाकी कोणाकडे लक्ष देत नाही। एक मुद्दा। दुसरा मुद्दा सांगतो, मी त्या पत्रकार परिषदेमध्ये आणि काल पण पाहिलं की मराठा समाजाचा हवाला देऊन काही वक्तव्य केली जात आहेत। मी आपल्याला सांगू शकतो, मी स्वतः एक हिंदुत्ववादी हिंदू मराठा आहे आणि संभाजी ब्रिगेड हे आमचं प्रतिनिधित्व करीत नाही। कारण संभाजी ब्रिगेडनं घोषित केलेलं आहे
त्यांनी आता शिवधर्मामध्ये प्रवेश केलेला आहे, तथाकथित त्यांचा जो काही आहे तो, आणि पुढं संपूर्ण मराठा समाजाचं धर्मांतरण करण्याचं ते उद्दिष्ट ठेवतात. आज प्रवीण गायकवाड यांनी त्या पत्रकार परिषदेत देखील ते उल्लेख केलेला आहे. त्यामुळं आमच्या हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व ही संभाजी ब्रिगेड करत नाही. आमचं कुळ कोणतं आहे? आमचे कुळपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आहेत, जे महादेव भक्त आहेत. आणि शिवाजी महाराजांचे कुळपुरुष हे इक्ष्वाकू कुळ आहे, ते श्रीराम प्रभू श्रीरामचंद्रांचं कुळ आहे ते. त्यामुळे संभाजी ब्रिगेड जे मराठ्यांचं धर्मांतर करण्याचं उद्दिष्ट ठेवते, मी विचारतो सुधीरराजेजी, खरं आहे काय सांगू इच्छितो. सुधीरराजेजी, सध्या सोशल मीडियावर एक पोस्ट सुद्धा व्हायरल होतीये, एका बातमीचा तुमच्यापर्यंत पोहोचलेला असेल. खरंच हा उद्देश आहे का आणि त्या दृष्टीने काम सुरू आहे का? वैचारिकरित्या तुम्ही काय सांगाल याच्याबद्दल? हे बघा, आता ते बोलतानाच म्हटले मी कुठल्याही संघटनेचा नाही आणि संघटनेचा नाही आणि मी हिंदुत्ववादी कार्यकर्ता म्हणून सांगत आलेलो आहे, असं मी इथं आलेलो आहे म्हणून प्रतिनिधी सांगतात. आणि नंतर गुणगान गातात संघाचं, आणि संघाचं सर्व सांगत बसतात, संघाचं सांगत बसतात. आता संघाची विचारधारा काय, एकदा गोळीवरांचं थाऊसा बच एकदा वाचून आलं की तुमच्या लक्षात येईल. यांनी आम्हाला शिकवायची गरज नाहीये. असे अनेकशे बहुजन समाजातली मुलं आहेत जे आमचे आहेत. आता ते स्वतःला मराठा समजतात, मी पण आहे, मी छत्रपतींच्या वंशातला आहे. सातगाव भोसले म्हणून आम्ही प्रसिद्ध आहे खेडमध्ये. साधी गोष्ट नाही, आम्ही पण हिंदू आहे. माझा पण देव शंकर आहे आणि माझ्या घरात आम्ही स्वतःला रामाचे वंश समजतो. पूर्वी तर घोषित केलेला आहे, पण शिवाजी पत्रकार परिषदेत ते काय म्हटले, शिकवण दिली थांबा अन्य धर्मामध्ये आहे, स्वातंत्र्य त्यांनी सांगितलेलं आहे. शिवाजी महाराजांनी दिली, तीच आम्ही घेऊन जातोय. तुम्ही शिवाजी महाराजांचे हिंदू मराठ्यांचं प्रतिनिधित्व संभाजी ब्रिगेड करत नाही, आज देखील त्यांनी सांगितलेलं आहे. आतापर्यंत हे लक्षात घ्या, तुम्ही मला सांगूच नका. हे बघा, आतापर्यंत सर्व बहुजन समाजाला एकत्र करून जे शिवाजी महाराजांनी काम केलं ते आम्ही करतोय. तुम्ही मराठ्यांना इतर समाजापासून तोडण्याचं काम करताय हिंदूच्या नावावरती. पण त्यांनी जो आरोप केला त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आज पत्रकार परिषदेत धर्मांतराच्या बद्दलचा जो आरोप केला जातो त्या तथ्य आहे का? एक मिनिट स्वतःला हिंदुत्ववादी समजतात. कोरटकरने ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा हे कुठे होते? अपमान केला तेव्हा कुठे होते? जातीवादी माणूस आहे, त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. कोरटकर हा अत्यंत नालायक जातीवादी माणूस आहे, त्याचा आम्ही तेव्हाच निषेध केलेला आहे. ते आम्हाला सांगू नका तुम्ही. संघाच्या लोकांच्या पदराखाली लपला होता त्यावेळेस तुम्ही का नाही बोलला? का नाही रस्त्यावर उतरला? आम्ही बोललोय, तुम्ही बघितलं नसताल. तुम्हाला आता सांगतो, कोरटकर हा अत्यंत जातीवादी माणूस आहे. काँग्रेसच्या नेत्याच्या घरी सापडला, हे माहिती आहे का तुम्हाला? ही सुद्धा माहिती नाही, किमान माहिती घेऊन बसा. कोरटकर काँग्रेस नेत्याच्या घरी सापडला. आपण खूप वेळा केली आणि आता तो मुद्दा नाही. यशवंत गोसावीजी, या चर्चेमध्ये जो मुद्दा आला धर्मांतराच्या बद्दलचा, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका काय? जर ते असं म्हणत असतील अंतिम थांबा हा बौद्ध धर्माच्या मध्ये जातो, जे सोशल मीडियावर सध्या व्हायरल होते तीही आहे, आणि आज सुद्धा पत्रकार परिषदेत ते म्हणाले असं त्यांचा दावा आहे. तुमचं काय म्हणणं आहे याच्याबद्दल? नाही, मुळात पत्रकार परिषद प्रवीण दादांची मी सुद्धा पूर्ण ऐकली. अमदापूरकर जे सांगतायत ते अर्ध सत्य आहे आणि यांना सातत्यानं नेहमी अर्ध सत्य सांगायची सवय पडली आहे. मगाशी त्यांनी जो RSS चा डोलारा सांगितला, राज्य देश जग काय सगळं विदेश फिरवून आणलं, पण यांना साधं एका राज्यामध्ये स्वतःच्या बळावर सत्ता आणता येत नाही हे सत्य आहे. म्हणजे यांना इतर पक्षाच्या कुबड्या घेतल्याशिवाय, इतर नेते यांना आपल्या सोबत घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हा यांचा इतिहास आहे. त्यामुळे यांनी हे आम्हाला सांगू नये हा डोलारा. दुसरा मुद्दा विलास तुम्ही जो महत्वाचा सांगितला तर त्यामध्ये हे अर्ध सत्य आहे. प्रवीण दादा हे धर्मनिरपेक्ष म्हणजे संविधानाला मानणारी व्यक्ती आहेत आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बौद्ध धर्माचा थांबा म्हणजे काय, तर बौद्ध धर्मामध्ये जो आहे तो सर्वसमावेशक आहे धर्म, आणि या बौद्ध धर्मानुसार बुद्धानं सर्वांना आपलं मानलंय, त्या पद्धतीने इतर सर्व धर्मांमध्ये सुद्धा बुद्धाच्या विचाराप्रमाणे आपण सर्वांना आपलं मानलं पाहिजे. यामध्ये काय वावग आहे? मग संघर्षाची मेक इथंच आहे का? वैचारिक संघर्ष हाच आहे का? मुळात हा संघर्ष बुद्धाच्या काळापासून आहे आणि तो आजता काय चालू आहे. प्रवीण गायकवाडांवरती जे मारेकरी आज पाठवले गेले तर हा इतिहास यांचा जुना आहे. म्हणजे दीपक काटेच्या खांद्यावर जरी बंदूक असली तर बंदूक कोणाच्या हातामध्ये महत्वाचं आहे. मारेकरी महात्मा फुलेंच्या घरावर सुद्धा पाठवले गेले होते. मारेकरी शाहू महाराजांच्या मुलीच्या लग्नावर सुद्धा पाठवले गेले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहाच्या वेळी बाबासाहेब आंबेडकरांवरती सुद्धा मारेकरी पाठवले गेले होते. आणि आत्ताची परवाची तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगतो, उपाध्यक्षजी तुम्ही हसतायत, पण पुण्यामध्ये पुणे रेल्वे स्टेशनच्या समोर महात्मा गांधींचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्यावर सौरभ शुक्ला नावाच्या माणसानं कोयत्यानं हल्ला केला. काय भूमिका घेतली तुमच्या सरकारनं?
तीच भूमिका बोटची भूमिका हा, तुम्ही ठीक आहे, प्रवीण ठीक आहे. दादांच्या हल्ल्याचं समर्थन. हा, यशवंतजी